हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत सेल डिव्हिजनबद्दल आणि सेल डिव्हिजन काय असते तो बघणार आहोत आपण. तर सेल डिव्हिजन म्हणजे फक्त एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये पॅरेंट सेल डिवाईड होणार दोन न्यू सेलमध्ये. दोन नाही तर न्यू सेलमध्ये. आता हा एकही येऊ शकते, दोन्ही येऊ शकतात. तर जेव्हा आपण पॅरेंट सेलपासनं, हा पॅरेंट सेल आहे, पॅरेंट सेलपासनं डॉटर सेल, आपण डॉटर म्हणतो, डॉटर म्हणजे इथं मुलगा पकडलेला आहे, ठीक आहे. तर डॉटर सेलमध्ये जेव्हा आपण कन्वर्जन होणार कुणाच्या पॅरेंट सेलच्या, तर या प्रोसेसला आपण काय म्हणतो, सेल डिव्हिजन. द सेल डिव्हिजन इज अ प्रोसेस बाय विच अ पॅरेंट सेल डिवाइड इंटू न्यू सेल. पॅरेंट सेल कशामध्ये डिवाइड होणार? न्यू सेलमध्ये डिवाइड होणार. आता हे कशासाठी गरजेचं आहे? इट इज इसेन्शियल फॉर ग्रोथ, रिपेअरसाठी, रिप्रोडक्शनसाठी आणि रिप्लेसमेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर पहा, जर तुम्हाला पाहायला मिळतं आहे सेल ग्रोथ, तर एखादा सेल सेल ह्युमनच्या बॉडीची ग्रोथ होत आहे, तर याला काय लागतील? नवीन सेल्स लागतील ग्रोथ करण्यासाठी. तर हे नवीन सेल्स कशामुळे येतील? सेल डिव्हिजन मार्फत येतील. त्याच्यानंतर जर तुम्हाला एखादी जखम झाली आहे, बॉडीला जखम झाली आहे, तर ही जखम भरण्यासाठी जे सेल्स लागतील ते काय राहतील? कशामुळे डेव्हलप होतील? सेल डिव्हिजन मार्फत. त्याच्यानंतर जे रिप्रोडक्शन करायचे आहे, म्हणजे की एक पॅरेंट होता, पॅरेंटपासनं काय होत आहेत? ऑफस्प्रिंग तयार होत आहेत. तर ऑफस्प्रिंग तयार होत्या वेळी एक पॅरेंट दोन पॅरेंट काय करतील? रिप्रोडक्शन करतील. आणि हे रिप्रोडक्शन कशाच्या हेल्पने होणार? तर सेल डिव्हिजनच्या हेल्पने, ठीक आहे. त्याच्यानंतर रिप्लेसमेंट इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जर एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम, कोणते कोणते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स राहतात ते काय करतात? आपले जे ऑर्गन्स राहतात त्यांच्यामधले सेल्स काय राहतात? काही दिवसांनी बुडे होऊन जातात, म्हणजे की त्यांच्यामध्ये एनर्जी नाही राहत आणि ते संपून जातात, स्वतःला नष्ट करतात. तर यांचा जो रिप्लेसमेंट होणार तो पण कोणत्या सेलमार्फत होणार? तर सेल डिव्हिजन मार्फत होणार, ठीक आहे. आता हा जो सेल डिव्हिजन पाहिला आपण, या सेल डिव्हिजनचे दोन टाईप्स असतात. देअर आर टू मेन टाईप्स. तर हा लिहून ठेवायचा की कोणते दोन टाईप्स आहेत. पहिला आहे मायटोसिस. फर्स्टला काय म्हणू आपण? मायटोसिस. आणि यालाच आपण काय म्हणतो? हा कशासाठी हेल्प करते? तर ग्रोथ करण्यासाठी हा लिहिलेला आहे, ठीक आहे. ग्रोथसाठी आणि कशासाठी? तर रिपेअर करण्यासाठी मेनली फोकस असते ह्याच्या. कशाच्या? तर मायटोसिसच्या. पहिला. दुसरा कोण आहे? तर दुसरा आहे मिओसिस. या प्रोसेसमध्ये काय होते? आपण काय करणार? रिप्रोडक्शनसाठी जे पण काही सेल्स राहतील ते प्रोड्यूस कोणत्या सेल डिव्हिजन मार्फत होतात? रिप्रोडक्शनसाठी काय जे सेल्स तयार होतील ते कोणत्या सेल डिव्हिजन मार्फत होतात? तर मिओसिस. सेल डिव्हिजनचे दोन टाईप, मायटोसिस आणि मिओसिस. ह्या सेल्समध्ये हा जो मायटोसिस आहे याच्यामध्ये जे सेल्स इन्व्हॉल्व होतात त्यांना आपण सोमॅटिक सेल्स म्हणतो. कोणते सेल्स? सोमॅटिक सेल्स. आणि हे सेल्सला आपण बॉडी सेल्स पण म्हणतो, कारण यांच्या मेन काम काय आहे? बॉडीची ग्रोथ करणे आणि त्याला रिपेअर करणे. तशाच प्रकारे जे मिओसिस होते त्या मिओसिसमध्ये जर्म सेल पार्टिसिपेट करतात. हे जर्म सेल म्हणजेच कोण आहेत? रिप्रोडक्टिव्ह सेल्स आहेत. रिप्रोडक्टिव्ह सेल्स. याच्या अगोदर आपण बघितलं होतं की सेल डिव्हिजनमध्ये जे रिप्रोडक्टिव्ह सेल्स असतात ते कोण असतात? स्पर्म्स असतात. आणि दुसरे म्हणजे कोण असतात? तर एग्स असतात. स्पर्म्स आपल्याला मेलमध्ये पाहायला मिळतील आणि एग्स कशामध्ये? तर फिमेलमध्ये पाहायला मिळतील. तर अशा प्रकारे ही काय होते? रिप्रोडक्शनची प्रोसेस होते. आणि यालाच काय म्हणतो आपण? सेल डिव्हिजन. जेव्हा कुठं होणार आहे सेल डिव्हिजन? मिओसिसमध्ये होणार, ठीक आहे. तर आपण सर्वात आधी मायटोसिस बघूया. जी ही मायटोसिसची प्रोसेस दिसत आहे तुम्हाला, म्हणजे की सेल डिव्हिजन जो की ग्रोथ आणि रिपेअर करण्यासाठी हेल्प करणार सेल्सला, ही जी प्रोसेस आहे मायटोसिसची, ही सोमॅटिक सेल्समध्ये होते, म्हणजे बॉडीचे सेल्समध्ये होते. अँड प्रोड्यूस टू आयडेंटिकल डॉटर. पहा, मायटोसिसमध्ये आपल्याला आयडेंटिकल डॉटर सेल पाहायला मिळतील, बट मिओसिसमध्ये आयडेंटिकल राहतील का? तर नाही. तर मायटोसिसमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतात? आयडेंटिकल डॉटर सेल पाहायला मिळतात विथ द सेम नंबर ऑफ क्रोमोझोम्स. यांच्यामध्ये जो क्रोमोझोम्स राहते तो काय राहते? एक्झॅक्टली इक्वल राहते. कुणाच्या? तर पॅरेंट्सच्या. तर ॲज अ पॅरेंट सेल. तर पुन्हा एकदा डेफिनेशन बोलूया. मायटोसिस हॅपन्स इन सोमॅटिक सेल. कशामध्ये होते? सोमॅटिक सेल्स. अँड प्रोड्यूस टू आयडेंटिकल डॉटर सेल विथ
सेम नंबर ऑफ क्रोमोझोम्स ॲज पॅरेंट. या प्रोसेसला आपण, या सेल डिव्हिजनच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, मायटॉसिस. ठीक आहे. आता आपण पहा, आता कशा प्रकारे होणार, तर अशा प्रकारे होते. म्हणजे सेल डिव्हिजन होण्याचे किती स्टेप्स आहेत, तर इतके सारे स्टेप्स आहेत. बट आपल्याला लक्षात मेनली जे स्टेप्स राहतील ते हे फेजेस आहेत. पहिला म्हणतो प्रोफेज, दुसऱ्याला म्हणतो मेटाफेज, तिसऱ्याला म्हणतो आपण टीलोफेज, तिसऱ्याला म्हणतो आपण ॲनाफेज, आणि जे लास्ट फेज राहते तिला काय म्हणतो, टीलोफेज. आणि यांच्या हे 4 होताना, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, हे 4 स्टेप होत असताना, पहिला, दुसरा, तिसरा आणि हा चौथा, हे 4 होत असताना आपल्याला काय करायला लागते, यांच्यामध्ये इंटरमिडिएटरी स्टेज येतात. म्हणजे या स्टेजला हेल्प करण्यासाठी काही स्टेजेस येतात. म्हणजेच की हे 4 स्टेज, ह्या 3 स्टेजला पण आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे. टोटल किती स्टेज झाले, हे 4, आणि त्यांना हेल्प करण्यासाठी 3, म्हणजे 4 + 3 किती स्टेज शिकायचे आहेत आपल्याला, 7 स्टेज. ठीक आहे. जी पहिली स्टेज आहे तिला आपण म्हणतो एंटर फेज. याच्यामध्ये काय होते, सेल जो राहते तो एंटर करते कशामध्ये, तर सेल डिव्हिजनच्या प्रोसेसमध्ये. सेल डिव्हिजनच्या प्रोसेसमध्ये. आता हा सेल डिव्हिजनच्या प्रोसेसमध्ये एंटर करत्यावेळी हा काय करणार, स्वतःचे जे सर्वच्या सर्व कंपोनेंट्स होते, या कंपोनेंट्सला डिवाइड करण्याचं काम करते. म्हणजे की त्यांची कॉपी तयार करण्याचं काम करते. पहिले काय करणार, हा ग्रोथ करणार, स्वतःची पूर्णच्या पूर्ण वाढ होऊन देणार. लहानचा जर सेल असला तो तयार करणार का, नाही, तर त्याची जो फुल डेव्हलपमेंट होणार तोच सेल काय करणार, हेल्प करणार. तर ठीक आहे, कशामध्ये, सेल डिव्हिजनमध्ये एंटर करणार. तर सेल डिव्हिजनमध्ये एंटर करण्याच्या आधी तो काय करते, स्वतःला ग्रोथ करून घेते. आणि आपले जे कंपोनेंट्स आहेत, मेनली याच्यामध्ये जे क्रोमोझोम्स आहेत, आपण शिकलेलो होतो की क्रोमोझोम्सपासून DNA येते. तर ह्या क्रोमोझोम्सला काय करते, डबल करते. तर ही जी प्रोसेस आहे, या स्टेजला आपण काय म्हणतो, इंटरफेज. कोणती फेज, तर इंटरफेज. त्याच्यानंतर जे मेन फेज येते ही आहे प्रोफेज. आणि प्रोफेजमध्ये काय राहते आपल्याला पाहायला मिळणार, हा जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, म्हणजेच की सेल आहे, या सेलच्या बाउंड्रीवर काय पाहायला मिळणार आपल्याला, सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन. आता ही जे सेल मेम्ब्रेन आहे, या प्रोसेसमध्ये अशी लाईट व्हायला सुरुवात होते. म्हणजे की हळूहळू रिमूव्ह व्हायला सुरुवात होते. तर आपल्याला काय दिसेल, ही जे सेल मेम्ब्रेन आहे ते हळूहळू काय होते, डिसअपियर होते. कोणत्या फेजमध्ये, तर प्रोफेजमध्ये. आपल्याला काय काय शिकायचे आहे की फेज, या फेजेसमध्ये ॲक्च्युली होते काय. आणखी दुसरी गोष्ट काय होते, इथं पाहायला मिळतात आपल्याला, हे जे सेल्स, जे क्रोमोझोम्स आहेत ते डबल झालेले आहेत. बट ते काय आहेत, असे लंब्या थ्रेड सारखे आहेत. जेव्हा प्रोफेज होणार, तर प्रोफेजमध्ये काय होतील, हे जे सेल्स आहेत, हे क्रोमोझोम्स जे आहेत ते स्वतःला कॉईल करायला सुरुवात करतील. जर हे कॉईल करतील, तर पहिल्या फेजमध्ये आपल्याला दिसत नव्हते, हे काय होते, इनविजिबल होते. बट सेकंड फेजमध्ये, म्हणजे की प्रोफेजमध्ये हे काय करतील, आपल्याला विजिबल व्हायला सुरुवात होती. म्हणजे की दिसायला सुरुवात होती. कोण, तर क्रोमोझोम्स. आणि ह्या जो क्रोमोझोम जे काय झालेले आहेत, असे कॉइल्ड झालेले आहेत, यांनाच आपण काय म्हणतो, क्रोमॅटिन्स. ठीक आहे, क्रोमॅटिन्स म्हणतो. मग त्याच्यानंतर हे कॉइल्ड झाल्यावर काय होतात, याच्यामध्ये 2 पोल्स तयार होतात. आणि हे जे पोल्स आहेत हे काय करतील, असे स्प्रेड तयार करतील. लॅटर फेजमध्ये काय करतील, असे थ्रेड्स तयार करतील. आणि या थ्रेड्सची सुरुवात कुठपासनं होते, प्रोफेजपासनं. तर प्रोफेजमध्ये आणखी एक गोष्ट, हे काय करतील, स्पिंडल फायबर म्हणजे काय, धागे. स्पिंडल फायबरला प्रोड्यूस करण्याचं काम कोणत्या स्टेजमध्ये सुरुवात होते, तर प्रोफेजमध्ये. आता पहा, इन लॅटर प्रोफेजमध्ये काय होते, हे जे स्पिंडल फायबर्स होतात ते पूर्णच्या पूर्ण डेव्हलप होऊन जातात. बट डेव्हलप झाल्याने काम चालणार का, नाही. तर ते काय होते, मेटाफेजमध्ये एंटर करते. आणि या मेटाफेजमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतात, की हे जे स्पिंडल फायबर्स आहेत ते पूर्णच्या पूर्ण अटॅच झालेले आहेत क्रोमोझोमला. आणि क्रोमोझोमला त्यांनी कुठपर्यंत नेलेलं आहे, सेंटरमध्ये. आता हे जे धागे आहेत ते काय करतील, क्रोमोझोम्सला स्वतःकडे खिचण्याचं काम करतील. तर हा जो आहे मिडलवाला प्लेन, या मिडलवाल्या प्लेनमध्ये कुणाला एंटर करवतात, ते क्रोमोझोम्सला. आणि क्रोमोझोम्स का बरं मिडलमध्ये गेले, कारण की इक्वल अमाऊंट ऑफ फोर्स दोन्ही साईडवरनं लागत आहे. तर तो काय करणार, स्वतःला बॅलन्स करणार.
एक अमाऊंट झाल्यावर जेव्हा यांच्या प्रेशर वाढतो तर काय होते, जे हे एक्स क्रॉसमध्ये त्यांनी आपली पेअर तयार केलेली होती ही पेअर काय होते, तुटायला सुरुवात होते. तर हे जे एक्स राहतील ते काय होतील, तुटायला सुरुवात होतील आणि हे 4 असे जे क्रोमोझोम्सचे पेअर आहेत त्यांना तोडून काय करतात, आपल्याकडे खिचायला सुरुवात करतात आणि या फेजला आपण काय म्हणतो, ॲनाफेज. काय म्हणतो, ॲनाफेज. तर डिव्हिजन ऑफ एक्स क्रोमॅटिन्स, आपण आता याला काय म्हणणार, क्रोमोझोम म्हणणार का, नाही, क्रोमॅटिन्स म्हणणार. तर ह्या क्रोमॅटिन्सला डिव्हिजन ऑफ एक्स क्रोमॅटिन्स इंटू सिंगल क्रोमॅटिन्स गेट स्टार्टेड. तर काय होते, सुरुवात होते की कशासाठी, यांना दूर करण्यासाठी आणि यांना सेंटरपासनं दूर केल्या जाते. आणि या सेंटरपासनं दूर केल्यानंतर जेव्हा टिलोफेज येते तर आपल्याला हे कुठं पाहायला मिळतील, क्रोमॅटिन्स. हे क्रोमॅटिन्स आपल्याला पाहायला मिळतील एकदम या पोल्सकडे. आणि दोघांनी काय केले, स्वतःकडे खिचून घेतले या स्पिंडल फायबर्सच्या हेल्पने आणि त्याच्यामुळे काय झाले, हे सेपरेट झाले. याच्यामुळे हा सेपरेट झाल्यामुळे या फेजमध्ये काय होते, इथं नॉच पडायला सुरुवात होते, म्हणजे की गड्डा टाईप असेने खाचा तयार होण्यासाठी सुरुवात होते. आणि या प्रोसेसमध्ये काय होणार, सायटोप्लाझम जो राहणार तो डिवाईड करायला सुरुवात करते आणि जे सायटोप्लाझम राहते त्याच्यापासनं हा टोटली काय होणार, सेपरेट होऊन जाणार सेल. तर कोणत्या प्रोसेसमध्ये होणार, हा कायटोकायनेसिसमध्ये. सायटोकायनेसिस म्हणतात किंवा कायटोकायनेसिस म्हणा. आणि आपल्याला डॉटर सेल पाहायला मिळतील. याच्यामध्ये येताच जेव्हा सेपरेट होऊन जाते त्यावेळीच पुन्हा याच्यावर सेल मेम्ब्रेन काय होते, डेव्हलप व्हायला सुरुवात होते. आणि पुन्हा जेव्हा डॉटर सेल पाहायला मिळतील सेपरेटली तर यांच्यावर सेल मेम्ब्रेन तयार होणार. आणि हा कोणत्या सेल मेम्ब्रेन कोणत्या प्रोसेसमध्ये पाहायला मिळते आपल्याला, तर सुरुवात होणार टिलोफेजमध्ये आणि सायटोकायनेसिसमध्ये हे काय करणार, पूर्णच्या पूर्ण जे सेल मेम्ब्रेन राहणार ते डेव्हलप होऊन जाणार. पण आता लिहायचं कसं, तर आपण काय शिकणार आहोत आता, कशा प्रकारे लिहितो पहा. स्टेजेस ऑफ मायटोसिस. मायटोसिसमध्ये कोणत्या स्टेज आहेत. पहिली स्टेज आहे त्याला म्हणतो आपण एंटर फेज आणि याच्यामध्ये प्रिपरेशन फेज म्हणतो. मी सांगितलं होतं की याच्यापासून सुरुवात झाली आहे का सेल डिव्हिजनची, नाही. तर काय होणार, फक्त ही एंटर करायला हेल्प करते. तर सेल म्हणजे सुरुवात आहे याच्यापासूनच, पण काय करते, हा मेनली एंटर करायसाठी हेल्प करते. कशाच्या प्रोसेसमध्ये, सेल डिव्हिजनच्या प्रोसेसमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर सेल ग्रो परफॉर्म नॉर्मल फंक्शन. काय करते, सेल ग्रो करते, नॉर्मल जे फंक्शन्स राहतील ते परफॉर्म करते आणि स्वतःच्या क्रोमोझोम्सची कॉपी करते. आणि क्रोमोझोम्सची कॉपी म्हणजेच कुणाची कॉपी झाली, डीएनएची कॉपी. डीएनए क्रोमोझोम्स आर नॉट विजिबल इट. या प्रोसेसमध्ये क्रोमोझोम्स विजिबल झाले होते का, नाही. हे काय होते, फक्त असे थ्रेड लाईक होते. मग त्याच्यानंतरची जे फेज होती त्यांना आपण म्हटलं होतं प्रोफेज. या प्रोफेजमध्ये काय होतात, क्रोमोझोम्स कंडेन्स अँड बिकम विजिबल. ते काय करतात, स्वतःला कंडेन्स करतात. कंडेन्स म्हणजे काय करतील, ते कॉईल करतील. कॉईल केल्यामुळे जो असा एक थ्रेड होता हा थ्रेड लहानशा भागामध्ये कन्वर्ट होऊन जाणार आणि असे स्प्रिंग लाईक शेप तयार करणार. याला आपण काय म्हणतो, क्रोमॅटिन म्हणतो. आणि हा जो क्रोमॅटिन राहते तोच का राहते, विजिबल राहते. म्हणून काय म्हटलं, क्रोमोझोम कंडेन्स अँड बिकम विजिबल. ते काय होतात, विजिबल होतात. न्यूक्लिअर मेम्ब्रेन्स बिगिन्स टू डिसअपियर. मी सांगितलं होतं की याच्या भोवती एक मेम्ब्रेन राहते. ही जी मेम्ब्रेन राहते या प्रोसेसमध्ये काय होणार, डिसअपियर व्हायला, म्हणजे की म्हणजे डिसअपियर म्हणजे लपायला काय होते, सुरुवात होते, म्हणजे की खतम व्हायला सुरुवात होते. कोणत्या फेजमध्ये, तर प्रोफेजमध्ये. समजलं. त्याच्यानंतर काय होतील, या प्रोसेसमध्ये स्पिंडल फायबर्स काय होतील, फॉर्म होतील. तर हे जे स्पिंडल फायबर्स म्हणजे की असे धागे निघाले होते ते कोणत्या प्रोसेसमध्ये बाहेर निघतील, तर प्रोफेजमध्ये. इतकं समजलं. आता आपण काय बघणार आहोत, तर मेटाफेज बघणार आहोत. आणि काय होणार पहा, जसा मेटाफेजमध्ये एंटर करणार हा, तर क्रोमॅझोम्स जे राहतील ते लाईन अप ॲट द सेंटर. आपण बघितलं होतं की हे काय करतील, असे जे क्रोमोझोम्स आहेत त्या क्रोमोझोम्सला काय करायला सुरुवात करतात, स्वतःकडे खिचण्याला सुरुवात करतात. हे वरचे धागे आणि खालचे धागे. आता या फेजमध्ये काय होतात, ॲट द सेंट्रोमर इथं अटॅच होऊन जाते धागा आणि धागा काय करणार, वर खिचायला सुरुवात करते आणि एक पोझिशन अशी डेव्हलप होणार ज्याच्यामध्ये हे जे
क्रोमोझोम्स आहेत ते बरोबर कुठे येऊन जातील, इक्वेटरमध्ये. इक्वेटर म्हणजे कोण राहते, जशा प्रकारे आपल्या पृथ्वीचा इक्वेटर आहे तशाच प्रकारे सेल्सच्या पण जो मधातला भाग आहे, सेंटरचा भाग आहे, त्याला आपण काय म्हणतो, इक्वेटर ऑफ सेल. ठीक आहे. तर तशाच प्रकारे काय होतील, स्पिंडल फायबर्स अटॅच होतील क्रोमोझोम्स सोबत. आपण झाले सेंट्रोमरमध्ये काय होतील, अटॅच होऊन जाते. आणि त्याच्यानंतरची फेज आहे ॲनाफेज. ॲनाफेजमध्ये काय होणार, तर सिस्टर क्रोमॅटिन्स म्हणजे की जे आपण बघितला होता की हा एक्स आहे, याने काय, हा जो एक क्रोमोझोम आहे त्याने काय केलं, कॉपी तयार केली स्वतःची आणि हा एक्स सारखा दिसायला लागला आपल्याला. असे 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 जे ह्या होते त्यांनी काय केलं, स्वतःसारखीच कॉपी तयार केली आणि हे एक्स सारखे दिसायला लागले. आता इथं मधात काय झालेलं होतं, स्पिंडल फायबर्स अटॅच झालेले होते. अशा प्रकारे झालेले होते मागच्या प्रोसेसमध्ये, अशा प्रकारे तयार झालेला होता आणि हा पूर्णच्या पूर्ण काय होता, सेल होता. तर या प्रोसेसमध्ये काय व्हायला सुरुवात होणार पहा, सिस्टर क्रोमॅटाइड्स, हे जे सिस्टर क्रोमॅटाइड्स आहेत, म्हणजे हा एक आहे आणि हा एक आहे, तर यांना काय म्हणणार, सिस्टर क्रोमॅटाइड्स. तर यांना हा जो लावणार, हा आपल्याकडे खिचायला एक फोर्स लावते आणि हा सुद्धा काय करणार, आपल्याला खिचायला एक फोर्स लावणार. तर हे जे अटॅच होते ते काय करतील, सेपरेट व्हायला सुरुवात होतील आणि हे पहिल्या याच्यात थोडेसे दूर जातील, दुसऱ्या सेलमध्ये आणखी दूर जातील आणि तिसऱ्या प्रोसेसमध्ये काय होतील, आणखी दूर जातील. असे करत करत आता पहा, जेव्हा हे जॉईंट होते तर हा काय करणार, एकाला खिचणार आणि हा एकाला खिचणार. तर हे काय होतील, हळूहळू करून सेपरेट होत जातील. एक वेळ असा येणार जे हे क्रोमॅटाइड्स आहेत ते कुठं डेव्हलप होतील, एका पोलवर डेव्हलप होतील, एका पोलवर फॉर्म होऊन जातील. आणि त्या जे फेज आहे ज्याच्यामध्ये ते कुठं राहतील, आपल्याला पोल्सवर पाहायला मिळतील. या फेजला आपण काय म्हणतो, तर टीलोफेज. कोणती फेज, टीलोफेज. अँड मूव्ज टू अपोजिट पोल्स ऑफ द सेल्स. म्हणजे हे दोन पोल्स आहेत, पहिला पोल आणि दुसरा पोल, हा काय आहे, याच्यासाठी अपोजिट आहे. तर अपोजिट पोलवर काय होतात, डेव्हलप व्हायला सुरुवात करते. आता आपण काय बघणार आहोत, टीलोफेज. तर टीलोफेज काय असते, द क्रोमॅटाइड रीच ॲट द पोल्स. आता या फेजपासून या फेजपर्यंत एंटर करता करता काय झाले, जे क्रोमॅटाइड्स आहेत ते काय झाले, पोल्सकडे डेव्हलप झाले आहेत. ठीक आहे. बिकम्स क्रोमोझोम्स अगेन. आता हे जे होते हे असे होते तेव्हा आपण त्याला क्रोमॅटाइड्स म्हटला होता. तर ते काय होतील, पुन्हा एका लंब्या धाग्या टाईपमध्ये काय होतील, तयार होऊन जातील आणि याला आपण काय म्हणू, आता क्रोमॅटाइड्स म्हणत होता आतापर्यंत. क्रोमॅटाइड्स किंवा क्रोमॅटाइड्स म्हणत होते आतापर्यंत. आता काय म्हणणार, यांना आपण क्रोमोझोम्स म्हणणार. पुन्हा सुरुवात होणार क्रोमोझोम्स म्हणायला. न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिफॉर्म अराउंड देम. आणि काय होणार, पुन्हा हे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे जे डिसअपियर झाली होती, ते काय होणार, सुरुवात होणार या प्रोसेसमध्ये की हे रिडेव्हलप व्हायला. तर जर रिडेव्हलप होत आहे कोणती मेम्ब्रेन, तर आपली सेल मेम्ब्रेन. जर सेल मेम्ब्रेन डेव्हलप होत आहे पुन्हा, तर काय होणार, हे दोघंही सेपरेट व्हायला सुरुवात होतील, कारण की यांच्या भोवती पण होत आहे सेल मेम्ब्रेन आणि यांच्या भोवती पण सेल मेम्ब्रेन डेव्हलप होत आहे. तर या प्रोसेसला आपण काय म्हणतो, टीलोफेज. कोणता फेज, तर टीलोफेज. याच्यानंतरचा जो फेज आहे त्याला आपण काय म्हणतो, तर सायटोकायनेसिस. या सायटोकायनेसिसमध्ये काय होते, द सायटोप्लाझम डिवाइड फॉर्मिंग 2 आयडेंटिकल डॉटर सेल. आपल्याला माहिती आहे की सेलच्या आतमध्ये काय राहते, सायटोप्लाझम राहते. हा सायटोप्लाझम सुद्धा या सेलमध्ये काय होणार, डिवाइड होणार आणि जे काय करतील, टोटली 2 नवीन सेल डेव्हलप होणार आणि या प्रोसेसला आपण काय म्हणतो, सायटोकायनेसिस. म्हणजे कुणाच्या डिव्हिजन, तर सायटोप्लाझमच्या डिव्हिजन. सायटोप्लाझमच्या डिव्हिजनला आपण काय म्हणतो, सायटोकायनेसिस. द सायटोप्लाझम डिवाइड्स फॉर्मिंग 2 आयडेंटिकल डॉटर सेल. आणि काय करते, 2 आयडेंटिकल डॉटर सेल तयार करते. अशा पूर्ण प्रोसेसला आपण काय म्हणतो, सायटोकायनेसिस. आणि हे जे सर्वच्या सर्व स्टेप्स होते हे कशाचे स्टेप होते, सेल डिव्हिजन बाय मायटोसिस. कोणत्या प्रोसेसने, तर मायटोसिस. मायटोसिसमध्ये कोणते सेल्स इन्व्हॉल्व होतात, तर सोमॅटिक सेल्स. कोणते सेल, सोमॅटिक सेल्स. तर आपण काय काय शिकलो, आणि ईच सेल हॅज सेम क्रोमोझोम्स नंबर ॲज पॅरेंट. जे पण ह्युमन्समध्ये किती राहतील, 46. सॉरी, मगाशी मी 48 सांगितलं होतं चुकीनं. तर किती राहतात, 46 राहतात. म्हणजे 23 आणि 23ची काय बनते, पेअर बनते. ठीक आहे.
तर तुम्हाला आठवण ठेवायचं आहे की किती राहतील, 46 राहतील आणि ईच सेल हॅज सेम नंबर ऑफ क्रोमोझोम. जितके पॅरेंट सेलमध्ये क्रोमोझोम्स आहेत, म्हणजे ह्युमन्समधल्या 46 आहेत, तर डॉटर सेलमध्ये पण किती पाहायला मिळतील, 46. आणि इथं पण किती, 46. कारण जेव्हा पण ह्या फेजमध्ये प्रीफेजमध्ये होता तर याने काय केला होता, स्वतःच्या क्रोमोझोम्सची एक कॉपी तयार केलेली होती. तर काय होणार, टोटल जे 46 आहेत ते सुद्धा आपल्याला डॉटर सेलमध्ये सुद्धा पाहायला मिळतील. याच्यानंतरच्या क्लासमध्ये आपण मिओसिस म्हणजे की सेक्शुअल रिप्रोडक्शन कशा प्रकारे होते आणि याच्यामध्ये सेल डिव्हिजन कसा होणार हे सर्व प्रोसेस शिकणार आहोत. बट त्याच्या अगोदर आपण एकदा रिकॅप करूया की आपण काय शिकलो आहोत. आता नाही शिकणार, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार. तर सेल डिव्हिजनचे मेनली 2 टाईप असतात, मायटोसिस आणि मिओसिस. मायटोसिस जे राहते हे फक्त ग्रोथ आणि रिपेअरसाठी करते आणि मिओसिस रिप्रोडक्शनसाठी हेल्प करते. जे मायटोसिस राहणार त्याच्यामध्ये सोमॅटिक सेल्स राहतील, म्हणजे त्यांना आपण बॉडी सेल्स म्हणतो. तशाच प्रकारे मायटोसिसमध्ये जे सेल डिवाईड होतील त्यांना आपण जर्म सेल म्हणतो, जे की रिप्रोडक्टिव्ह सेल्स आहेत, जे की स्पर्म्स मेल्समध्ये असतात आणि फिमेल्समध्ये एग्स असतात. ठीक आहे. आता मायटोसिस जे होते ते काय कशामध्ये होते, सोमॅटिक सेलमध्ये आणि प्रोड्यूस करते आयडेंटिकल डॉटर सेल. आपल्याला जेव्हा मिओसिस पाहू त्याच्यामध्ये आयडेंटिकल राहणार नाही. तर सेल नंबर ऑफ क्रोमोझोम्स ॲज पॅरेंट सेल, याच्यामध्ये काय मिळतील, सारख्याच नंबर ऑफ क्रोमोझोम्स पाहायला मिळतील जेवढे पॅरेंट सेलमध्ये आहेत. त्याच्यानंतर आपण काय शिकला होता की इंटरफेजमध्ये ग्रोथ होते आणि डेव्हलपमेंट होते सर्वच्या सर्व जे पण कंपोनेंट्स आहेत त्यांच्या, आणि क्रोमोझोम्स काय होतात, डबल होतात. तशाच प्रकारे प्रोफेज होती. प्रोफेजमध्ये आपण काय शिकलो, तर प्रोफेजमध्ये काय होणार, जे पण सेल मेम्ब्रेन आहे ते सेल मेम्ब्रेन डिसअपियर व्हायला सुरुवात होणार. त्याच्यानंतर मेटाफेजमध्ये जाता वेळी काय होतील, ते स्पिंडल फायबर्स जे राहतील, स्पिंडल फायबर्स क्रोमॅटाइड्सला, क्रोमोझोम्सला का नाही तर क्रोमॅटाइड्सला काय करतील, सेंट्रोमियरवर अटॅच करतील आणि हे कुठं येतील, एकदम सेंटरमध्ये येऊन जाणार. त्याच्यानंतर आपण बघला ॲनाफेजमध्ये काय होते, या सेंटरपासून दूर जायला सुरुवात करतात आणि दूर जाता जाता हे कुठं डेव्हलप होतील, पोल्सवर डेव्हलप होऊन जातील. त्याच्यानंतर टीलोफेजमध्ये काय होते, यांच्या भोवती हे जे कोण झाले, क्रोमोझोम्स झाले, या क्रोमोझोम्सच्या भोवती एक अशी सेल मेम्ब्रेन तयार होते आणि सेल मेम्ब्रेन तयार झाल्यामुळे हे जे सेल्स राहतील पुन्हा सायटोकायनेसिसमध्ये जातात, ज्याच्यामध्ये पहिले तर याच्या भोवती काय बनली, आपली सेल मेम्ब्रेन, आणि सेल मेम्ब्रेन बनल्याबरोबर हा जो सायटोप्लाझम होता यांच्यामध्ये जो लिक्विड होता तो सुद्धा डिवाईड व्हायला सुरुवात होते आणि या सायटोकायनेसिसमध्ये पूर्ण जो 2 न्यू डॉटर सेल आहेत ते तयार होऊन जातात. तर आय होप, आणि त्याच्यानंतर काय शिकलो की 46 नंबर ऑफ क्रोमोझोम्स पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये 23चे पेयर्स राहतील. तर अशा प्रकारे आपण कोणता सेल डिव्हिजन शिकलो, तर मायटोसिस. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला काय करायचे आहे, लाईक करायचे आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि शेअरसुद्धा करायचे आहे आपल्या मित्रांसोबत. तर धन्यवाद, बाय.